नमस्कार, आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर पाहूया आपण अळूची वडी कशी बनवायची. अळूच्या वडीमध्ये लागणारं साहित्य पुढे मी तुम्हाला दाखवते. चला तर पाहूया अळूची वडी कशी बनवतात. चला अळूची वडी कशी बनवायची ते आपण पाहूया. आता अळूच्या बॅटरमध्ये लागणारं साहित्य मी सर्वप्रथम चण्याचं पीठ घेतलं आहे, तांदळाचं पीठ, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, गूळ आणि मी चिंचेचं कोळ घेतलेला आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. चिंचेचं कोळ टाकून आपण सर्व बॅटर मिक्स करणार आहोत. बॅटर मिक्स करण्यासाठी थोडंसं पाणी टाकणार आहोत. असं पीठ आपण मिक्स करायचं आहे. असं आपलं अळूच्या वडीला लावण्याचं बॅटर रेडी झालेलं आहे. अळूची वडी खसखसीत होण्यासाठी आपण तांदळाचं पीठ टाकायचं आहे. त्याने अळूची वडी खुसखुशीत होते. आता आपण अळूच्या पानाची देठं काढून घेणार आहोत. देठं काढल्याने आपल्या अळूची वडीचे रोल बनवतो ना ते व्यवस्थित बनतं. म्हणून आपल्याला सर्वप्रथम अळूच्या पानाची देठं काढायची आहेत. अशा मी सर्व पानांची देठं काढून घेत आहे. हे पहा, सर्व पानांची आपली देठं काढून घ्यायची आहेत. पुढे सर्व पहा आपण देठं काढत आहोत. देठं काढून झाल्यानंतर पुढची प्रोसेस कशी करायची ते मी तुम्हाला सांगणारच आहे. अशी आमची देठं काढून होत आहेत. तर ही देठं काढून झाल्यानंतर आपण बॅटर रेडी केलेलं आहे ना ते बॅटर लावून घेणार आहोत. हे पहा, आता आपण बॅटर लावत आहोत. असं सर्व एक एक पानाला सर्व व्यवस्थित बॅटर लावून घ्यायचं आहे. असं मी बॅटर लावत आहे. हे पहा, बॅटर लावून झाल्यानंतर तर वरचे पान असतं ते फोल्ड करायचं असतं, म्हणजे जेणेकरून पीठ सर्वीकडे लागलं जाईल. सर्वीकडे पीठ आपल्याला लागलं जाणार आहे. असे 2 ते 3 पाने एकत्र करून रोल करायचं आहे. मी 3 पानं घेतलेले आहेत. त्याला व्यवस्थित चण्याचं पिठाचं बॅटर लावलेलं आहे. हे पहा, बॅटर लावलेलं आहे. बॅटर लावून झाल्यानंतर आपण त्याचं रोल करून घेणार आहोत. हे पहा, असं सर्व व्यवस्थित आपण लावून घ्यायचं आहे. असं सर्वीकडून व्यवस्थित लावल्यानंतर असं गोल रोल बनवून घ्यायचं आहे. मी असे रोल बनवून घेत आहे. असं आलूच्या वडीचं आपलं रोल बनवून झालेलं आहे. असे 4-5 रोल करून वाफायला ठेवायचे आहेत. त्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यावरती हे रोल वाफवत ठेवले. हे असे रोल आपलं मस्तपैकी वाफवून झालेलं आहे. हे पहा, असे रोल वाफवून घ्यायचे आहेत. वड्या अशा आपल्या रेडी झालेल्या आहेत. त्या कट करून आपण गोल गोल कट करून तव्यावरती फ्राय करणार आहोत. हे पहा, मी तव्यावरती फ्राय करत आहे. असं मस्त दोन्ही साईड फ्राय करून घ्यायचे आहे. आपण तळू पण शकता. अशा आपल्या खुसखुशीत अशा अळूच्या वडी रेडी झालेल्या आहे. आपण पाहू शकता. टेस्टी अळू वडी कशी बनवली हे आपण पाहिलंच असेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.